10 वर्षे होऊनही मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले नसल्याची गंभीर दखल घेत आतापर्यंत या महामार्गाचे काम किती झाले आहे याविषयीची प्रगती दाखवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला व राज्य सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले। त्याचबरोबर या प्रश्नी उर्वरित 8 कंत्राटदार कंपन्यांना याचिकेत प्रतिवादी करण्याचे निर्देश न्यायालयाने जनहित याचिकारांना दिले। मूळचे रत्नागिरीमधील असलेले वकील ॲडव्होकेट ओवेस पेजकर यांनी या महामार्गाच्या रखडपट्टीचा प्रश्न जनहित याचिकेच्या माध्यमातून मांडला आहे। त्याविषयी मुख्य न्यायमूर्ती दत्ता व गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर पुढील सुनावणी झाली व ॲडव्होकेट ओवेस पेजकर यांनी याचिका दाखल केल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेऊन शासन आणि महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांना सदर महामार्ग पूर्ण होण्यास आदेश बजावल्याने या महामार्गाच्या कामास आता गती लाभल्याचे चित्र दिसत आहे। सदर कामास गती देणारा वकील ओवेस पेजकर यांनी माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या निवासस्थानी शनिवारी सदिच्छा भेट घेतली। यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीला रिंगणात उतरलेले उमेदवार शकील सावंत, नगरसेवक नितीन बामुगडे उपस्थित होते। ज्ञानदेव पवार यांनी ओवेस पेजकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या भेटीदरम्यान कोकणच्या विविध समस्या व गेली 14 वर्षे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी चर्चा करण्यात आली। तसेच या चर्चेत ज्ञानदेव पवार यांनी मुंबई गोवा महामार्गावर आतापर्यंत घडलेल्या अपघातामध्ये हजारो जणांचे बळी गेले असून त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मात्र तरी देखील अपघातांची मालिका सुरूच असून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। यावर योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे देखील सांगण्यात आले। सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे दोन्ही दिग्गज राजकीय व्यक्तींशी सोबत माणगावात दिसल्याने हा आता चर्चेचा विषय बनला आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।